जय शिवराय मित्रांनो, आपण आलो आज भुलेश्वर मंदिराला. हे यवत जवळील माळशिरस या गावापाशील हे मंदिर आहे. मल्हारगडाच्या या डोंगर परिसरातील हे एक मंदिर आहे. हे खूप जुनं शिवकालीन मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. महादेवांची एक खूप मस्त अशी नंदी आणि पिंड आहे इथे. खूप म्हणजे दगडामध्ये पूर्ण कोरीव नक्षा, खूप साऱ्या मूर्त्या आहेत दगडामध्ये कोरलेल्या, तुम्ही बघू शकता. पण पूर्ण असे जे मूर्त्या आहेत दगडावरती, खांबावरती कुठेही कोरलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्याची पूर्ण तोडफोड झालेली आहे. पण ही आत्ताच्या काळातली तोडफोड नसून ही जुनी, जेव्हा महाराजांच्या काळातील ही खूप तोडफोड आहे. मुघलांनी असे दगडांचे जसे हाल केलेत तर विचार करा माणसांचे कसे हाल झालेले असतील या काळातील. काय वाटत असेल हे असे दगडांचे, असे तुम्ही बघू शकता. ह्या छोट्या छोट्या मूर्त्या ज्या बनवल्या आहेत, कोरीव मूर्त्या, दगडाच्या मूर्त्या आहेत साऱ्या. हे बघा तुम्ही, पूर्ण अशी तोडफोड आहे ह्याची. या दगडाच्या मूर्त्याची जर अशा प्रकारे तोडफोड होत असेल, माणसांवर हा घाव केले ह्या गोष्टी वेगळ्या ठरतील तुम्हाला. पण दगडाच्या मूर्त्या काय अशा खाऊ मागत होत्या का, की ज्यावर तुम्ही अशा दगडाच्या मूर्त्या पण एवढ्या क्रूरपणे तोडल्यात की विचार करण्याची गोष्ट आहे. हे बघा, पूर्ण असं दगडामध्ये खूप असं छान मंदिर आहे. इथे मोठा नंदी आहे, या साईडला डाव्या साईडला नंदी आहे. खूप मोठा नंदी आहे, खूप छान आकर्षक नंदी. समोरच्या साईडला महादेवाची पिंड आहे. व्हिडिओ काढण्यास इथे महादेवाच्या पिंडाचा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्यामुळे नंदीचा व्हिडिओ काढला आहे आपण. तुम्ही बघू शकता, खूप छान नंदी आहे, मोठा. आणि सांगायचे तात्पर्य हे की विचार करण्याची एवढी गोष्ट आहे की या काळात दगडांचे हे हाल केले असतील या नराधमांनी, तर माणसांचे किती हाल झाले असतील विचार करू शकता आपण. अफजल खान स्वराज्यावर जेव्हा आला होता त्या काळातील ही जी तोडफोड झालेली आहे, त्या काळातील मंदिरातले देव या साऱ्या गोष्टीची तोडफोड करत तो स्वराज्यावर चालून आला होता. तुम्ही बघू शकता, ह्या ज्या कलाकारी मूर्त्या ज्या बनवल्यात त्या दगडाच्या, प्रत्येक अशा दगडाच्या मूर्त्या बनवल्यात. खांबावर, साईडला ज्या मंदिराचा गाभारा आहे त्याच्यावर एकही अशी मूर्ती नाही आहे की अशी साबूत राहिलेली आहे. अशी एकही मूर्ती नाही आहे. दगडांचे एवढे बेकार हाल केलेत. हे बघा, कोणाचा हात तोडलाय, कोणाचा पाय तोडलाय, कोणाचं डोकं तोडलंय. एकही अशी मूर्ती नाही की जिच्यावर केला नाही. आणि अक्षरशः हे पूर्ण दगडामध्ये एक काम आहे. दगडामध्ये खूप छान कोरीव काम केलेलं आहे, पण पूर्ण तोडफोड केल्यामुळे हे आपल्याला तुटले फुटलेले दिसतंय पूर्ण. तुम्ही बघू शकता.
खूप प्राचीन मंदिर आहे. हे असे वेगवेगळे छोटे छोटे मंदिर आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे देवांचे मूर्त्या आहेत. इथे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे या साईडला. खूप छान मूर्त्या आहेत. पूर्ण दगडामधलं आहे. कुठलीही मूर्ती अशी समजा संगमरवरी वगैरे दगड नाही. पूर्ण पाषाणाचे दगड आहेत. आणि या दगडांचे असे हाल झालेले आहेत, असे तोडलेले दगड. विचार करा, किती क्रूर पद्धतीने हे किती दलिंद्रिय विचार असतील म्हणावं लागल. दगडाच्या मूर्तींना पण एवढी म्हणजे एवढा राग. दगडाच्या मूर्त्या पण यांच्या बोकांडी बसत होत्या असं म्हणता येईल. तर हे बघा, एकही मूर्ती अशी नाही की समजा ठेवली आहे नीट. खूप असे छान कोरीव काम आहेत, पण एकही अशा मूर्तीला त्याचा आकार ठेवला नाही. या अवलादी बाहेरून येऊन महाराष्ट्रात येऊन यांना स्वराज्यावर राज्य करण्यासाठी आलेल्या या अवलादींनी मंदिरांचे हे हाल केलेत. बघा ह्या मूर्त्या किती छान कोरीव काम होतं ह्याचे. बघा इथे पण एवढे छोटे छोटे दगड पूर्ण तोडलेले आहेत. हे उद्यासाठी श्रावण महिना चालू झाल्यामुळे यांचं डेकोरेशन चालू आहे. हे साईडचं मंदिराच्या साईडचं वातावरण दिसतंय तुम्हाला. मंदिर तसं खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. पुण्यापासून जवळच आहे. हे बघा, खूप अशी गर्दी होती. आणि सोमवारच्या दिवशी तर खूप गर्दी राहते, कारण श्रावण महिन्यामध्ये इथे खूप लोक येतात. रविवार असल्यामुळे गर्दी तर आहेच, पण श्रावण रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे. श्रावणातले रविवार आणि सुट्टी फिरायला लोक येतात. साईडचं वातावरण पण खूप छान असल्यामुळे फिरणारे लोक आपल्यासारखे येतात. पुण्यापासून एक अंदाजे 50 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. आणि पूर्ण दगडाचं मंदिर आहे. हे बघू शकता, साईडचं वातावरण पण खूप छान आहे. लांबून जर मंदिर बघितलं तर मंदिराच्या साईडला ज्या असे शिखर काढलेले आहेत ते मस्जिदीच्या जे साईडला हे असतात वरती तसं दिसतात. पण तुम्ही जवळून आल्यानंतर त्या साईडच्या मस्जिदीच्या साईडला जसे असतात ना तशा, पण मध्ये जो शिखराचा मेन हे शिखर आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे मंदिर आहे. आणि श्रावण असल्यामुळे इथे दुपारी भंडारा पण होता. हे अशा प्रकारे भात, सांबर आणि
शिरा अशा प्रकारे भंडारा होता. खूप लोक भंडाऱ्याचा आस्वाद घेत होते. असं दुरून असं बघितलं तर असं दिसतं हे मंदिर. शिखर बघू शकता. इथं पुढं आल्यानंतर इथे एक प्राचीन विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. असं कळत नाही की इथे विहीर आहे म्हणून. खाली गेल्यानंतर कळतं की विहीर आहे इथे. आणि त्या विहिरीमध्ये कासव, मासे असं वरतून वाटतच नाही विहीर आहे. खाली गेल्यानंतर कळतं की विहीर आहे. पाणी इथे कंटिन्यू पाणी असते. उन्हाळ्यात पण इथलं पाणी आटत नाही. ह्या विहिरीचं अशी विहीर आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि विहिरीच्या त्या काठाला महादेवाची पिंड ही बघा अशी विहीर आहे. विहिरीच्या आतमध्ये पण पिलर्स आहेत बघू शकता तुम्ही. आणि खूप छान पाणी आहे. पिण्यासारखं आहे पाणी. ही महादेवाची पिंड, नंदी, 2-3 महादेवाच्या पिंड आहेत. वरती विहिरीच्या साईडला पण एक महादेवाची पिंड आहे. अशा प्रकारे हे भोलेश्वर मंदिराचा परिसर खूप ठिकाणी पडझड झालेले आहे. साईडला जो तटबंदी वगैरे होती, जी जुनी एंट्रीचा जो दरवाजा होता, म्हणजे